नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी व्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण कामधेनू गायबद्दल माहिती घेणार आहोत। गाय वासरूची मूर्ती घरात कुठे ठेवावी किंवा गाय वासरू घरात का असावे याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत। तर आता बघा, कामधेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी आणि आपली गोमाता म्हणजे बघा तिच्यामध्ये 33 देवांचा वास आहे आणि म्हणून आपण त्या गायीला आपली माता मानतो आणि तिची पूजा वगैरे करतो। तर घरात गाय वासरू का असावं? बघा, काही घरात असं असतं की घरात भरपूर लोक शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत, पण त्यांना नोकऱ्याच नाहीत। तर अशा वेळी सुद्धा गाई वासराचा फोटो असेल, मूर्ती असेल, जर आपल्या घरामध्ये असेल तर खूप चांगला फरक आपल्याला बघायला मिळतो। बघा, तर बघा, गायीपासून आपल्याला दूध मिळतं, त्याला आपण अमृत म्हणतो। त्याचबरोबर गोमूत्र असेल किंवा शेण असेल, याचा पण आपल्याला खूप उपयोग आहे। आता बघा, केंद्रामध्ये म्हणजे दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे स्वामी समर्थांचं, तिथं पंचगव्य मिळतं। बघा, गाईचं पंचगव्य मिळतं तिथं। तर ते पंचगव्य दररोज 43 दिवस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं, जर आपल्या डोक्यामध्ये काही विचार असतील, काळजी असेल, डिप्रेशन असेल, तर ते सगळं दूर होतं। अगदी रोजच म्हणजे अगदी 2 थेंब जरी घातलेत आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्याच्याने आंघोळ केली तर हे सगळं दूर होणार आहे। पण सलग 43 दिवस डोक्यावरून आंघोळ करायची आहे। तर त्याचबरोबर बाहेरील काही बाधा असेल, नजर दोष असेल, तर तो सुद्धा या आंघोळीमुळे दूर होतो। आता या गाय वासराची स्थापना कधी करायची किंवा कधी आणायचं आपण घरी? तर बघा, वसुबारस दिवशी जर आपण ही गाय वासरू घरी आणलं, तिची विधिवत पूजा वगैरे केली तर खूप अजून चांगलं होणार आहे। एक प्रकारची शांतता घरात निर्माण होणार आहे, त्याचबरोबर मानसिक शांतता सुद्धा मिळणार आहे। सध्या माणसांकडे सगळं काही आहे, सुखसोयी आहेत, पण मानसिक शांतता नाही। त्यामुळे जर तुम्ही ही गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो जर घरामध्ये स्थापन केला तर तुम्हाला ते सगळं मिळणार आहे। आता बघा, तुमच्या दारात जर रोज गाय येत असेल तर तिला सुद्धा तुम्हाला रोज पोळी घालायचं आहे, म्हणजे चपाती वगैरे घालायचं आहे आणि त्याचबरोबर गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला घालायचा आहे। आता बघा, तुमच्या दारात जेव्हा गाय येते तेव्हा तुमच्या घरात जर चपाती ताजी बनलेली नसेल तर तुम्ही नका घालू, पण शिळी किंवा अशी खराब झालेली वगैरे गाईला अजिबात घालू नका। कारण गाय म्हणजे गोमाता आहे, माता म्हणून तिला आपण पूजत असतो आणि म्हणून शिळे किंवा खराब झालेले पदार्थ कधीही गाईला घालू नका। तर बघा, एखाद्या वेळेस आपली एखादी इच्छा असते, खूप प्रयत्न करून होत नसेल, खूप सेवा करून आपली इच्छा ती पूर्ण होत नसेल, तर त्यावेळी सुद्धा आपण गाईला खाऊ घालत म्हणजे चपाती वगैरे घालत तिच्या पोटावरून हात फिरवत किंवा पाठीवरून हात फिरवत आपली जर इच्छा बोलली तर ती सुद्धा पूर्ण होते। आता गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायचं किंवा का ठेवायचं हे बघूया। तर आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही पवित्र गोष्टी आहेत, वस्तू आहेत, ज्या योग्य दिशेला ठेवल्याने घरामध्ये सुख शांती निर्माण होणार आहे, त्याचबरोबर समृद्धी आरोग्याचा पण लाभ होणार असतो। तर बघा, पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूचीच म्हणजेच गाय वासरूची उत्पत्ती समुद्र मंथनातूनच झालेली आहे अशी मान्यता आहे। गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कामधेनूची म्हणजेच गाय वासरूची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते। तर त्याचबरोबर त्याची ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे। आता ग्रामीणमध्ये म्हणजेच बघा, गावाकडे ज्या घरात गाय वासरू असते त्या घरात सुखशांती नांदतेच। आता बघा, शहरात हे शक्य नाही, त्यामुळे गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो आणली जाते। ज्या घरात गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो असेल त्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही आणि जरी असेल तर तो दूर होण्यास खूप मदत होते। कारण गायीच्या प्रतिमेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, म्हणून काही लोक देवघरात सुद्धा ही मूर्ती पूजतात। आता बघा, घरामध्ये स्थिरता राहण्यासाठी गाय वासरूचा फोटो हा नैऋत्य दिशेला असावा, त्यामुळे फायदा होतो। तसेच घरातील स्त्रिया आनंदी खुश राहण्यासाठी गायधेनूचा फोटो हा आग्नेय दिशेला पण लावला जातो। उत्तर पूर्व दिशेला गायधेनूचा फोटो लावल्याने संतती प्राप्त होण्यास मदत होते
आणि त्याचबरोबर कुबेराची प्राप्ती सुद्धा होत असते. सुख समृद्धी नांदते, धनामध्ये वाढ होण्यास मदत होते. गाय वासरूच्या मूर्तीमुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्याचबरोबर गाय वासरामध्ये जो 33 कोटी देवांचा वास असतो, त्यांचा आशीर्वाद सुद्धा सदैव आपल्या पाठीशी, आपल्या डोक्यावरती राहतो. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कोणत्या दिशेला ती असणे किंवा ठेवणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक ह्या सर्व आजारांवर एकच उपाय, तो म्हणजे कामधेनू गायीची स्थापना करणे आणि ती योग्य दिशेलाच करणे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.